नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. Three capacitors, 8 microfarad, 8 microfarad, 4 microfarad, they are connected in series and a potential difference of 120 volt is maintained across the combination. त्याला एवढं व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे. कॅल्क्युलेट द चार्ज ऑन कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटी 4 मायक्रोफॅरेड. तर 4 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर वरती एकूण चार्ज किती असेल असं त्यांनी विचारले. आपण त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती असेल ते पण फाइंड आउट करूया. गिवन डाटा. तीन कॅपॅसिटर सांगितलेले आहेत. C1 इक्वल टू 8 मायक्रोफॅरेड, C2 इक्वल टू ते सुद्धा 8 मायक्रोफॅरेड आणि C3 इक्वल टू 4 मायक्रोफॅरेड. हे तीन कॅपॅसिटर सिरीज कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे. त्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स त्याला अप्लाय केलेला आहे. V इक्वल टू 120 व्होल्ट. कॅल्क्युलेट द चार्ज ऑन कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटी 4 मायक्रोफॅरेड. 4 मायक्रोफॅरेड म्हणजे C3. त्याच्यावरचा चार्ज विचारलेला आहे. शिवाय त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती असेल ते पण आपण काढूया. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. फॉर सिरीज कॉम्बिनेशन, वन अपॉन CS इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 हे असेल. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. 1/8 प्लस 1/8 प्लस 1/4. ह्याला 2 मल्टिप्लाय करून घेतोय. त्याचाही छेद 8 करून घेतोय इथं. म्हणजे हे असं होईल. हे सिम्प्लिफाय करूया. देअरफॉर 1/CS इक्वल टू, आता सगळ्यांचा छेद समान आहे. डायरेक्ट अंशांची बेरीज होईल. 2 3 4 4/8 होणार. म्हणजे ह्याची टोटल कॅपॅसिटी होणार 1/2 आणि CS इक्वल टू ते येणार आहे 2 मायक्रोफॅरेड हे असेल. याला फक्त मी कन्व्हर्शन करून घेतोय कारण पुढे कॅल्क्युलेशन मला करावं लागेल याचं. मायक्रो म्हणजे 10⁻⁻6. आता हे सिरीज कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे. त्यामुळे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट आणि चार्ज कॉन्स्टंट राहतो. एक वाक्य टाकूया तिथं. फॉर सिरीज कॉम्बिनेशन चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट. या पद्धतीने येईल. मग तुम्हाला जर चार्ज जर काढायचा असेल तर Q इक्वल टू CS इंटू V हे असं घ्यावं लागेल. मग याच्यामध्ये Q इक्वल टू, आपल्याला आता चार्ज जो फाइंड आउट करायचा आहे तो सगळ्यांच्या वरती सेमच येणार. पहिला कॅपॅसिटर, सेकंड, थर्ड, कारण सिरीज कॉम्बिनेशन आहे. CS ची व्हॅल्यू एवढी आहे 2 × 10⁻⁻6 आणि पोटेन्शियल किती अप्लाय केलेलं आहे बघा. V इक्वल टू 120 व्होल्ट. त्याच्यामध्ये घेऊया. म्हणजे Q इक्वल टू हे 2 × 12 × 24 म्हणजे 240 इंटू 10⁻⁻6 कुलम हे असं घेऊ शकता तुम्ही. हेच तुम्ही 240 मायक्रो कुलम लिहिलं तरी पण चालतंय, काही अडचण नाही. आणि पाहिजे तसं तुम्ही त्या ठिकाणी त्याला ऍडजस्ट करू शकताय. आता थर्ड कॅपॅसिटरच्या अक्रॉस पोटेन्शियल किती असेल हे पण मला फाइंड आउट करायचंय. नाउ फॉर थर्ड कॅपॅसिटर,
थर्ड कॅपॅसिटर म्हणजेच तो जो कोण आहे तो 4 मायक्रोफॅरेडचा, त्याच्याबद्दल मला कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग तिथं फॉर्म्युला हा जो वरती वापरलेला आहे फॉर्म्युला तोच वापरायचा. फक्त तिथं कसं येईल, Q3 इज इक्वल टू C3 इंटू V3 हे असेल. मला याच्यातलं V3 काढायचं आहे. मग V3 इक्वल टू Q3 अपॉन C3 हे घ्यावं लागेल. Q सगळीकडं सेम असेल एवढाच घ्यायचा Q, त्याच्यात चेंज करायचा नाही, कारण सिरीज कॉम्बिनेशन आहे. चार्ज तेवढाच राहील. 240 इंटू 10⁻⁻6 डिव्हायडेड बाय थर्ड कपॅसिटर जो आहे C3, तो सांगितलेला आहे 4 मायक्रोफॅरेड, म्हणजेच 4 इंटू 10⁻⁻6 येणार. ते तेवढं वापरूया तिथं. 4 इंटू 10⁻⁻6 यातले हे कॅन्सल होईल. 4 भाग घालवा, 4 × 24, याचं सिम्प्लिफिकेशन करून फायनल आन्सर एवढे, V3 इक्वल टू 60 V. या पद्धतीने तुम्ही ते सोडवू शकता. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 3 capacitors आर कनेक्टेड ॲज शोन इन द फिगर. इथं डायग्राम दिलेली आहे. 2 मायक्रोफॅरेड, 3 मायक्रोफॅरेड आणि 4 मायक्रोफॅरेड. कॅल्क्युलेट द इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स बिटवीन ए अँड बी. सोपं एकदम, काय विशेष नाही आहे जास्त. 2 मायक्रोफॅरेड अँड 3 मायक्रोफॅरेड. 2 मायक्रोफॅरेड अँड 3 मायक्रोफॅरेड आर इन सिरीज. हे दोघं सिरीज मध्ये. 1/CS इक्वल टू 1/2 प्लस 1/3. हे सोडवायचं आहे. लसावी येतो 6. 3 अधिक 2 येणार अंशात, जसे टोटल होईल 5/6. देअरफॉर CS इक्वल टू 6/5 मायक्रोफॅरेड. ही जी सर्किट डायग्राम आहे, ही सर्किट डायग्राम थोडीशी चेंज होईल आता. इथं वरती एकच कपॅसिटर दाखवायचा, त्याच्या पॅरल मध्ये हा दुसरा कपॅसिटर दाखवायचा. तर हे असं सर्किट डायग्राम शिल्लक राहील. इथं CS येणार, तो किती आहे, 6/5 मायक्रोफॅरेड, आणि हा जो आहे तो आहे 4 मायक्रोफॅरेड. आता ह्या दोघांचं पॅरल कॉम्बिनेशन, त्याचं एक वाक्य टाकूया. नाउ 6/5 मायक्रोफॅरेड अँड 4 मायक्रोफॅरेड आर इन पॅरल. देअरफॉर CP इक्वल टू, डायरेक्ट दोघांची बेरीज करून घ्यायची. 6/5 प्लस 4, मग हे किती होणार, 5 × 4 ते 20. 20 अधिक 6, 26/5 मायक्रोफॅरेड हे असेल. मग हे जरा सोडवून घेऊया तेवढंच. 5 × 5 = 25. एक उरतो तिथं, 5×2 = 10. हे त्याचं फायनल आन्सर आहे, मायक्रोफॅरेड. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 6 capacitors of capacities 5, 5, 5, 5. 4 कपॅसिटर 5 मायक्रोफॅरेडचे, त्याच्या पुढे 10 मायक्रोफॅरेड अँड X मायक्रोफॅरेड. दे आर कनेक्टेड ॲज शोन इन द नेटवर्क गिव्हन बिलो. हे आहे व्हिटस्टोन्स नेटवर्क. हे तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटी या प्रकरणामध्ये झालेलं आहे. व्हिटस्टोन्स नेटवर्क आहे हे. तर त्यांनी काय म्हटलंय की फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. इथं एक्स आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स इफ द नेटवर्क इज बॅलन्स्ड. ज्यावेळेला नेटवर्क बॅलन्स होईल त्यावेळेला ह्या एक्स ची व्हॅल्यू काय असेल, आणि रिझल्टंट कपॅसिटन्स बिटवीन ए अँड सी. रिझल्टंट कपॅसिटन्स बिटवीन ए अँड सी म्हणजे ए हिता आहे, पॉइंट सी हिता आहे. तर याच्यामध्ये रिझल्टंट कपॅसिटी किती असेल हे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. मग मी काम करतोय तर कन्सिडर करतोय C1
इथं कन्सिडर करतोय C2, इथं कन्सिडर करतोय C3, आणि हे जे पूर्ण कॉम्बिनेशन आहे तर ह्या टोटल कॉम्बिनेशनला कन्सिडर करतोय C4. आता ज्या वेळेला नेटवर्क बॅलन्स होतं त्यावेळेला लक्षात ठेवा, हे जे मध्ये काय जोडलेलं आहे इट इज ऑफ नो यूज, ह्याचा काहीच उपयोग नाही. ह्याच्यातून पास होणारा करंट झिरो हे काढूनच टाकायचं, ह्याचा काही संबंध ठेवायचाच नाही. आणि याची जी बॅलन्सिंग कंडिशन आहे रेझिस्टन्सेसच्या बाबतीत अशी आहे, R1/R2 इज इक्वल टू R3/R4. सेम हिथं तशीच बॅलन्सिंग कंडिशन वापरायची आहे, फक्त आपण इन टर्म्स ऑफ कपॅसिटर वापरणार आहे. त्यामुळे हे जे काय काय केलंय ते जरा बघून ठेवा. मी असं लिहिणार C1/C2 इक्वल टू C3/C4 बाय बॅलन्सिंग कंडिशन. C1/C2 is equal to C3/C4. याच्यातलं फक्त मला C4 तेवढं माहिती नाही, बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज 5 आहेत. वापरतो आणि त्याच्यावरून C4 फाइंड आउट करूया. Therefore 5/5 is equal to 5/C4. मग इथलं 5 ला 5 कॅन्सल होईल, हे C4 तेवढे इकडे घ्या, म्हणजेच C4 इक्वल टू 5 मायक्रोफॅरेड येणार आहे. पण C4 कोण आहे ते जरा बघा. हे बघा 10 मायक्रोफॅरेड आणि X मायक्रोफॅरेड सिरीज मध्ये आहेत. C4 is equivalent capacitance of 10 microfarad and X microfarad in series. म्हणजे मग कसं येणार हे 1/C4 is equal to 1/10 प्लस 1/X हे असे येणार. मग C4 किती आहे 5, ते मी तिथं वापरतोय. Therefore 1/5 इक्वल टू 1/10 प्लस 1/X. हे 1/X तसंच ठेवते, ते 1/10 अलीकडे घेऊया, म्हणजे असेल. मग याचा लसावी येणार 10, 10. इथं 2 न मल्टिप्लाय करा, इथं होणार 2 - 1. दिस इज इक्वल टू 1/X. म्हणजेच हे असं येणार 1/10 इज इक्वल टू 1/X. Therefore X इक्वल टू 10 मायक्रोफॅरेड ही X ची व्हॅल्यू. पण टोटल कपॅसिटी मात्र ह्या दोन्हीची मिळून C4 ह्या दोन्हीची मिळून किती होणार आहे 5 मायक्रोफॅरेड होणार आहे. मग तुम्हाला आता काय काय मिळालं बघा. ही व्हॅल्यू X ची व्हॅल्यू मिळाली, ते आपण फाइंड आउट केलेली आहे, त्याचा काही प्रश्न नाही. आता त्याने असं विचारलंय ए आणि सी मध्ये रिझल्टंट कपॅसिटन्स किती असेल ज्या वेळेला नेटवर्क बॅलन्स होईल. मग मी C4 आता इथनं पूर्ण काढणार, इथं 5 मायक्रोफॅरेडच ठेवणार आता, कारण ह्या दोघांचं मिळून 5 मायक्रोफॅरेडच येते C4. मग हीच डायग्रॅम मी इथं खाली ड्रॉ करतोय. फक्त आता हा मधला जो कपॅसिटन्स आहे तो दाखवायचा नाही, कारण ज्या वेळेला नेटवर्क बॅलन्स होतं त्यावेळेला या ब्रँच मधून कुठलाही करंट पास होत नाही. त्यामुळे ही ब्रँच काहीही उपयोगाची नाही, याला तुम्ही डायरेक्ट इथनं कॅन्सल कन्सिडर करू शकताय. मग राहिले कोण 1, 2, 3 आणि 4, हे 4 कपॅसिटर तेवढे राहिले. त्याची डायग्राम आपण ड्रॉ करूया आणि सगळ्यांची व्हॅल्यू किती आहे 5 मायक्रोफॅरेड आहे. म्हणजे मग ती डायग्राम आपल्याला आता अशी दिसेल. हा पहिला कपॅसिटर,
त्यानंतर हा दुसरा कपॅसिटर, इथं तिसरा कपॅसिटर आणि इथं चौथा कपॅसिटर. आणि आपले जे दोन पॉइंट्स आहेत, ए पॉइंट हिथं आहे आणि सी पॉइंट हिथं आहे, या दोघांच्यातली टोटल कपॅसिटी मला फाइंड आउट करायची आहे. प्रत्येक कपॅसिटरची व्हॅल्यू आहे 5 मायक्रोफॅरेड. मी टेम्पररी काय करतोय, हे सी 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 आणि सी असं कन्सिडर करतोय. मग इथं काय झाले, हे दोन सी सिरीज मध्ये झाले, इकडं पण हे दोन सी सिरीज मध्ये झाले. बरोबर आहे का बघा. मग फॉर सिरीज कॉम्बिनेशन, कसं होणार, तिथं 1/CS इक्वल टू 1/C प्लस 1/C, म्हणजेच हे किती येणार, 2/C येणार. त्याच्यावरून CS इक्वल टू C/2 येणार. म्हणजे ह्या दोघांचं पण C/2, या दोघांचं पण C/2. डायग्राम अशी होईल. मग हे दोन काढून तिथं एकच कपॅसिटर दाखवतोय, इथं पण तसंच करतोय. या पद्धतीने हे C/2 आणि हे C/2. आता हे दोघं पॅरलल मध्ये आहेत. फॉर पॅरलल कॉम्बिनेशन, CP इक्वल टू, डायरेक्ट या दोघांची बेरीज करायची, C/2 प्लस C/2, म्हणजेच हे सी येणार. आणि सी ची व्हॅल्यू किती आहे, 5 मायक्रोफॅरेड. देअर फोर CP इक्वल टू 5 मायक्रोफॅरेड. मग त्यांनी जसा प्रश्न विचारलेला आहे तशा पद्धतीनं त्याचं फायनल आन्सर लिहून टाकूया. देअर फोर रिझल्टंट कपॅसिटन्स बिटवीन A and C इज इक्वल टू 5 मायक्रोफॅरेड. हे त्याचं फायनल आन्सर येते. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ए पॅरलल प्लेट एअर कपॅसिटर हॅज अन एरिया दिलेला आहे, अँड सेपरेशन बिटवीन द टू प्लेट्स इज 1 मिलीमीटर. म्हणजे हे डिस्टन्स स्मॉल डी आहे, इथं एरिया सांगितलेला आहे. एअर कपॅसिटर आहे, म्हणजे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के इक्वल टू 1 घ्यायचा आहे. फाइंड इट्स कपॅसिटन्स. एप्सिलॉन झिरोची व्हॅल्यू तेवढी एक लागेल याच्यात. फॉर्म्युले गिवन डाटा सगळा घेऊ पहिल्यांदा. एअर कपॅसिटर सांगितलेलं आहे, त्यामुळे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के इक्वल टू 1 घ्या. एरिया सांगितलेला आहे 2 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. त्यानंतर सेपरेशन बिटवीन टू प्लेट्स स्मॉल डी, ते सांगितलेलं आहे 1 मिलीमीटर, म्हणजेच 10⁻³ मीटर. त्यानंतर कपॅसिटन्स विचारलेला आहे सी इक्वल टू एप्सिलॉन झिरोची व्हॅल्यू घ्या 8.85 इंटू 10⁻12 फॅरेड पर मीटर. असं घेतलं युनिट तरी पण चालते. हेच युनिट तुम्ही कुलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर असं घेतलं तरी पण चालेल. कुठलंही युनिट ह्यातलं वापरलं तरी चालू शकेल. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. याचं फॉर्म्युला आहे सी इक्वल टू ए एप्सिलॉन झिरो के अपॉन डी. देअरफॉर सी इक्वल टू ए आहे 2 × 10⁻⁴. एप्सिलॉन झिरोची व्हॅल्यू आहे 8.85 इंटू 10⁻12. के ची व्हॅल्यू आहे 1 आणि स्मॉल डी के आहे 10⁻³ तर हे एवढं फक्त सोडवायचं आहे, याच्यात काही विशेष नाही आहे जास्त. सी इक्वल टू
टेनच्या पॉवरचं आपण कॅल्क्युलेशन करू नंतर ह्यानं ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे. 2 पंचे 10, 0 हातचे आले 1, 2 8 16 आणि 1 17, 17 7 हातचे आले 1, 2 8 16 आणि 1 17, 17.7. 70 घेतलं तरी पण चालेल. हे किती होणार? हे -16 आणि हे वरती गेल्यानंतर -13 होणार टोटल. 10⁻⁻13 फॅरेड असे येणार ते. ह्याला मी 10⁻⁻14 करून पिको फॅरेड मध्ये त्याला कन्व्हर्शन करतोय. देअरफॉर सी इक्वल टू, ह्याला आपल्याला असं लिहावं लागेल 1.77. असं जर केलं तर 10⁻12 होणार ते. मग त्याचं कन्व्हर्शन पिको फॅरेड मध्ये होईल. Therefore, C equal to 1.77 पिको फॅरेड. म्हणजे 10⁻12 म्हणजे पिको. हे तेवढे लक्षात ठेवा त्याच्यात. या पद्धतीनं त्याचा आन्सर येईल. तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघ. ए पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर म्हणजे K equal to 1 हॅज अ सर्क्युलर प्लेट्स each of diameter 20 सेंटीमीटर. डायमीटर दिलाय, त्याच्यावरून रेडियस काढा. एरियासाठी πr² वापरा. सेपरेटेड बाय अ डिस्टन्स ऑफ 2 मिलीमीटर. दोघांच्यातलं डिस्टन्स दिले स्मॉल d. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द प्लेट्स इज मेंटेन्ड ॲट 360 व्होल्ट्स. 360 व्होल्ट सांगितले. कॅल्क्युलेट इट्स कॅपॅसिटन्स अँड चार्ज. कॅपॅसिटन्स काढायचा आहे, चार्ज काढायचा आहे. व्हॉट इज द इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे ई ची व्हॅल्यू विचारली आहे. K equal to 1 घ्यायचं आहे एअर कॅपॅसिटर साठी. गिव्हन डाटा सगळं अगदी व्यवस्थित दिलेलं आहे. फक्त आपल्याला फॉर्म्युले तेवढे व्यवस्थित माहित पाहिजे. एअर कॅपॅसिटर सांगितलेलं आहे, त्यामुळे K equal to 1 पुढे पाहिजे असलं कंसामध्ये लिहून ठेवा एअर साठी. त्यानंतर डायमीटर सांगितलेलं आहे 20 सेंटीमीटर. त्याच्यावरून रेडियस येईल 10 सेंटीमीटर. त्याचं मीटरमध्ये कन्व्हर्शन होईल 0.1 मीटर या पद्धतीनं. त्यानंतर दोन प्लेट्स मधलं डिस्टन्स सांगितलेलं आहे 2 मिलीमीटर. म्हणजेच 2 × 10⁻³ मीटर असे. पोटेन्शियल डिफरन्स सांगितलेला आहे V इक्वल टू 360 व्होल्ट्स. कॅपॅसिटन्स विचारलेला आहे. त्यानंतर त्याच्यावरचा चार्ज पण विचारलेला आहे. व्हॉट इज द इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द प्लेट्स ई पण विचारलेलं आहे. आणि अजून एक व्हॅल्यू इथे लिहून घेऊया, ती म्हणजे ε0 8.85 × 10⁻12. मगाशी सांगितल्या पद्धतीनं फॅरेड पर मीटर हे वापरू शकताय बघा, किंवा कुलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर हे पण वापरलं तरी चालते. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. फर्स्ट कॅल्क्युलेशन पहिल्यांदा कॅपॅसिटन्स काढूया. C इक्वल टू A ε0K अपॉन D. तर इथं एरिया सर्क्युलर प्लेट्स आहे, त्यामुळे एरिया A घेताना πr² घ्यावं लागेल. देअरफॉर C इक्वल टू पायची व्हॅल्यू आहे 3.142. रेडियस आहे 0.1 मीटर म्हणजेच 10⁻⁻1 आहे. त्याचा स्क्वेअर म्हणजे 10⁻². त्याच्यानंतर ε0 8.85 इंटू 10⁻12 आणि K ची व्हॅल्यू 1. एवढं सगळं आहे. आणि डिव्हायडेड बाय D. डिस्टन्स D जे सांगितलेलं आहे ते आहे 2 × 10⁻³ आता ह्याला फार काही मोडतोड न करता डायरेक्ट लॉग टेबलनं आपण सोडवायचं आहे. त्याला फक्त न्यूमरिकल पार्ट तेवढा पुढे घेतोय, 10च्या पॉवर्स बाजूला ठेवतोय.
हा न्यूमरिकल पार्ट. 10 ची टोटल पॉवर किती होईल बघा. -2 - 12 म्हणजे -14 झाले. हे वरती आल्यानंतर +3 होणार म्हणजे 10⁻11 येणार आहे. आता ही व्हॅल्यू तेवढी फक्त मला काय करावी लागेल, आता लॉग न सोडवावी लागेल. तर बघूया त्यांचे लॉग काय काय आहेत ते. इकडे घेतोय 3.142 ते आहे 0.4972. 8.85 ते तेवढं बघितलं पाहिजे. 88चा 5 मध्ये लॉग 88 त्याचा 5 मध्ये येत आहे 9469. 9469 0. या दोघांची बेरीज करायची. 9 आणि 2 11 हात झालं 1. 7 आणि 7 14. 4 हात झाले 1. 9 आणि 5 14. 4 हात झाले 1. 10 आणि 4 14. 4 हात झाले 1. हे असेल. 20चा लॉग आहे 3010. तुम्ही पाहिजे असेल तर चेक करून घ्या. तर यांची वजाबाकी करायची. 1 3 4 1 आणि इथं 1. 0.14चा 3 मध्ये 1चा मेन डिफरन्स अँटीलॉग 0.1431. 0.14चा 3 मध्ये 1चा मेन डिफरन्स 0च आहे. 1390. 1390. Therefore C equal to 1.390. त्यानंतर हिथलं 10⁻1 एक घ्यावं लागेल. हिथं आहे बघा कॅरेक्टरिस्टिक 1 ती इथं घेतली आणि हिथं आहे 10⁻11 हे असेल. बघा कशा पद्धतीनं होणार आहे ते. Therefore C equal to 1.390 into 10⁻10 फॅरेड ही त्याची कपॅसिटी येणार. आता त्याने व्होल्टेज सांगितलेलं आहे 360 व्होल्ट आणि विचारलेलं आहे चार्ज. मग Q इक्वल टू C इंटू व्ही हा फॉर्म्युला वापरा. त्याच्यामध्ये या दोन्ही व्हॅल्यूज घ्या. Therefore Q इक्वल टू C ची व्हॅल्यू आहे 1.39 इंटू 10⁻10 इंटू व्ही ते आहे 360. आता 1.39चा लॉग इथे तयारच आहे. तो घ्यायचा 0 पॉईंट घ्यायचा फक्त 1431. कारण याचा अँटीलॉग बघूनच ही आपण व्हॅल्यू काढली त्यामुळे याचा लॉग हाच येणार. 36चा तेवढा लॉग बघून घ्या. 55 63 का काहीतरी आहे बघूया. 36चा 0 मध्ये इथं आहे बघा. 36 0 मध्ये 5563 55 63. यांची बेरीज करायची आहे. 4 6 आणि 3 9. 4 आणि 5 9. 5 आणि 1 6 आणि हे 2 आहे असंच. 0.6994. 0.6990 म्हणजे 50चा लॉग आहे बघा तो. म्हणजे ही व्हॅल्यू 50च्या जवळपास येत असणार आहे. अँटीलॉग बघूया. 0.69चा 9 मध्ये 4चा मेन डिफरन्स 0.69चा 9 मध्ये बघा 5000 आलंच इथं आणि 4चा मेन डिफरन्स आहे 5 म्हणजे 5005. मी सांगितलं होतं 50च्या जवळपास येणार म्हणून. 5005 म्हणजे 5005 हे एवढे. इथं 10⁻2 आहे आणि हे आहे 10⁻10. म्हणजे मग हे टोटल किती होणार. Q इक्वल टू 5.005 इंटू 10⁻8 कुलम हे असेल. आता त्याच्यानंतर त्यांनी अजून एक व्हॅल्यू विचारले. ई विचारले बघा. मग इलेक्ट्रिक इंटेन्सिटीसाठी अजून थोडासा वेगळा फॉर्म्युला वापरावा लागेल. नाउ E इक्वल टू V अपॉन D.
मग व्ही काहीतरी 360 होतं बघा. बघा बरं कुठं आहे ते. हे बघा इथे 360 आहे आणि डी ची व्हॅल्यू किती आहे? 2 × 10⁻³ हे तर एकदम सोपं कॅल्क्युलेशन झालं. 2 × 10⁻³ सो दिस इज इक्वल टू, ह्याला 2 न फक्त याला भाग घालवा, हे होणार 180 डिव्हायडेड बाय 10⁻³ ते वरती घ्या, म्हणजे मग हे पहिल्यांदा असं दिसेल 180 × 10⁻³ हे जर मी 1.8 केलं तर मग मात्र मला इथं 10⁵ लिहावं लागेल. आणि ज्या अर्थी ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे बघा, व्होल्टेज डिव्हायडेड बाय डिस्टन्स, म्हणजेच व्होल्ट पर मीटर हे पण वापरू शकताय आणि न्यूटन पर कुलम हे पण युनिट वापरलं तरी चालतंय.